मुंबई महापालिकेत आज अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान सभागृहातलं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर भाषणांना सुरुवात होताच सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधून प्रकल्पाच्या कामांवर टीका केली। महापालिकेच्या मुदत ठेवी थोड्या मोडल्या तर एवढी बोंबाबोंब करता, पण विकास प्रकल्पांसाठी खर्च केला तर काय बिघडलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तुम्ही फक्त प्रस्ताव मंजूर केले पण पुढे काहीच केलं नाहीत, पुढची सर्व कामं आम्हीच पूर्ण केली असाही दावा त्यांनी केला। मुंबई महापालिकेतल्या प्रशासकांच्या काळात झालेल्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली जाते। तशीच कोविड काळातील श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यामिनी जाधव यांनी केली। कोविड काळात एकसंध शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते। कोविड काळात यशवंत जाधव आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। आणि मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। मुळात मी या अशा किचड काही गोष्टी असतात की त्या गोष्टींकडे फारसं, उलट माझंही म्हणणं आहे, जर कोविड काळाची जर माहिती यांना हवीच आहे तर देशातून राज्यामध्ये मुंबईमध्ये PM फंड किती आला, राज्यामध्ये या मुंबई राज्यात आमदार जे सगळेच आमदार मुंबईमधले निवडून आलेले त्यांनी किती फंड मुंबईला दिला, मुंबईचा कळवळा तेव्हा कोणाकोणाला होता, बात निकली है तो दूर तक जाने दो। मुंबईच्या ठेवी ह्याच्याही आधी आपणच कारभार केला, तुमचेच पती कारभार करत होते, त्यांनी कुठेही कधी तेव्हा पण ठेवीला हात न लावता आपण कारभार केलेत, मोठमोठे प्रोजेक्ट आणलेत, सोर्स काहीच दिसत नाहीयेत आणि ठेवी मोडल्या जात आहेत। बरं, ठेवी कशासाठी मोडल्या गेल्या याचीच तर माहिती हवी आहे। ज्या पद्धतीने एक सदस्य यामिनी जर मांडत असेल तर तिला त्यांना पाठचा पण इतिहास हा द्यावा लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।